नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण कांदा पेरणी करण्यासाठी आलो आहोत. आज तुम्हाला कांदा पेरणीसाठी कोणती भिंगरी वापरली पाहिजे, जिकडं तिकडं थोडेसे नावं चेंज असतात. भिंगरी, चक्री, कोण फुली पण बोलतं त्याला. तर ती कोणती वापरायची आणि सेटिंग कशी लावायची कॉम्बो पेटीची. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, आपल्याकडं स्वराज कंपनीचा टार्गेट 630 आहे. तुम्ही पाहू शकता, आपण कांदा पेरणी चालू केलेली आहे. मित्रांनो, कांदा पेरणीसाठी बालाजी ॲग्रोची 8 नंबरची भिंगरी, ही नंबर साधारण तुम्हाला दिसत असेल. ते 8 नंबरची भिंगरी ॲट ए टाईम तुम्ही पाहू शकता, एक 6 ते 7 बी उचलते. 6-7 आणि सारं यंत्र हे एकदम चिटकून घेतलेलं आहे. मित्रांनो, फक्त 1.5 इंचावर खाली कांदा सुटतोय. रेश पाहू शकता तुम्ही किती पडलेली, फक्त खाली नॉर्मली. हे पण पाहू शकता तुम्ही. पासाची सेटिंग पण पास थोडी जास्त सोडलेली, कारण रान उताराच आहे. बी वर घेतल्याच्या नंतर पास वाहती. तुम्ही पाहू शकता, ही सेटिंग अशी केलेली पासाची. आणि सारं यंत्र साधारण फक्त 1.5 इंच पण लागला पाहिजे, हे हिशोबात जोडायचं आहे. हे युरिया आणि खत असल्यामुळे पाणी सुटल्या खताला खत पडत नाही आहे, ते प्रॉब्लेम आहे थोडासा. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सारे वगैरे येत आहेत. मित्रांनो, थोडंसं बागाचं रान असल्यामुळे थोडं तिरकं काढावं लागतंय, कारण थोडंसं काढायला राहतं परत. मित्रांनो, आणि ट्रॅक्टर चालवताना हाय फर्स्टवरच चालवायचं आहे. कांदा पेरणी करताना ट्रॅक्टर चालताना हाय सेकंडवर चालतो, मिडियम थर्डवरही चालतो. पण प्रॉब्लेम होतो असा, बी कांद्याचं बी हे हिसळलं जातं, व्यवस्थित चाललं जात नाही. हाय फर्स्टवरच आहे. आणि हायड्रोलिक हे पाहू शकतो तुम्ही. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी कोणत्या पिकाला कोणती भिंगरी वापरली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला मला विचारू शकता, कमेंट करू शकता. आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, ज्याच्यामुळे काय व्हिडिओ वगैरे बनवायला बरं वाटतं थोडंसं, की लाईक वगैरे आल्यावर. आणि काही प्रॉब्लेम थोडासा माझ्या सांगण्यात हे असेल तरी मला कमेंटमध्ये 100% सांगा, जेणेकरून मी सुधार करू शकेल. अशाच प्रकारचे व्हिडिओ वगैरे पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.